श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवनां या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। अधिक मासानिमित्त म्हणजेच पुरुषोत्तम मासानिमित्त आपण अधिक मासाची कथा महात्म्य ऐकतो। कालपर्यंत आपले 3 अध्याय पुरे झाले, आज 4था अध्याय सुरू होतो। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्याया माझी उत्तम मासा माझे पुरुषोत्तम नाम कैसे लाभले ते अनुपमा कथान कथेले। आता पुढे कथा सुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस। श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास पूर्वी इतिहास सांगतो। श्रोत्यांना विनंती केली की आपले जे मन आहे ते मन आता कथेमध्ये द्या। सर्वांगाचे करुणी कान कथा करावी श्रवण। श्रोती श्रवणा द्यावे मानस। श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास पूर्वे इतिहास सांगतो। अरे ही पांचाली पत्नी तुमची पूर्वजन्मा माझी साची मेधावी नामक ब्राह्मणाची सुंदर कन्या जाहरी। अरे आता ही जी तुमची पत्नी आहे पांचाली, 5 पांडवाची एकच पत्नी, म्हणजे एका पुरुषाला अनेक पत्नी करण्याचा तो काळ होता। अशा काळामध्ये एका स्त्रीला 5 पत्नी। मग हे कसं घडलं, म्हणजे निसर्ग नियमाच्या विरुद्ध हे कसं घडलं त्याविषयी भगवंत धर्मराजाला सांगतात। अरे ही पांचाली पत्नी तुमची पूर्वजन्मा माझी साची मेधावी नामक ऋषीची सुंदर कन्या झाली। पूर्वी ही मेधावी नामक ब्राह्मणाची मुलगी होती। ती चंद्रकलेयाशी वाढता 10 वर्षाची झाली तर तुझा सिंहकटी पण शोभिता शशिवदना हरिणाक्षी। ही मुलगी त्याची मेधावी ऋषींची मुलगी ही चंद्राच्या कलेप्रमाणे हळूहळू वाढायला लागली। बघता बघता 10 वर्षाची झाली। लावण्याची केवळ खाणी वाटे रंभा चाली मिदिनी पित्यासी ती कधीच म्हणून अत्यंत प्रिय असे। जणू काही सौंदर्याची प्रतिमाच अशी ती होती। एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे तिच्या वडिलाचं मेधावी ऋषीचं तिच्यावर अत्यंतिक प्रेम होतं। एकुलते एका मुलावरती साहजिक एकच मुलगा आहे, एकच मुलगी आहे, त्याच्यावर जास्ती प्रेम असणं साहजिक।
पूर्वी तिच्या बाळपणात माता पावली स्वर्गाप्रत, तैपासून पित्याने सतत पोषण केले तिचे. या मुलीला जन्म दिला आणि तिची आई मरण पावली. त्यामुळे मेधावी ऋषींनीच आपल्या ह्या कन्येचं पालन पोषण केलेलं आहे. तेणे योगे ती वाचून मेधावीस न पडे चैन, पुत्राप्रमाणे रात्रंदिन प्रेमे लालन करत असे. त्यामुळे त्या योग्याला, त्या मेधावी ऋषीला तिच्या वाचून चैन पडायचं नाही. कुठेही गेला तर काळजी कोणाची, मुलीची का मुलगी घरात एकटी आहे, काय करावं. ती साहित्यशास्त्री झाली कुशळ, नीतिशास्त्र जाणे सकळ, चातुर्य आदी गुण विपोल तिज माझी वसे. ही मुलगी अत्यंत हुशार होती, साहित्यिक होती, नीतिशास्त्राची जाणती होती, चातुर्यादिक गुण तिच्याकडे होते. असो ऐशी विप्रकन्या झाली, सकळ सद्गुणमान्या तिच्या परमसखया अन्या राहत होत्या शेजारी. ही अत्यंत हुशार असल्यामुळे, विद्वान असल्यामुळे, भाषेवरती तिचं प्रभुत्व असल्यामुळे, अंगामध्ये चातुर्यासारखे गुण असल्यामुळे ती लोकमान्य झाली, म्हणजे सर्वांना आवडू लागली. तिच्या मैत्रिणींमध्ये तर ती लोकप्रियच होती. त्या पतिपुत्राधिकांसहित सुख भोगिताव रात्र ते पाहून त्याची मनात इच्छा तसं उद्भवली. आता तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांची लवकर लग्न होत गेली. त्यामुळे साहजिकच त्यांचा प्रपंच सुरू झाला आणि त्या प्रपंचामध्ये तिच्या मैत्रिणी रमून गेल्या. मग अंतरी तर्क करी की मी काही होईन यांचे परी गुण, सभाग्य निधी सत्री पती कैसा मिळेल. त्यामुळे साहजिक आहे, स्त्री सुलभ भावनेने तिला असं वाटलं की आपले लग्न कधी होईल. आपल्या मैत्रिणी जे हे प्रपंचातलं सर्व सुख भोगत आहे तसं सुख आपल्या वाट्याला कधी येईल. मग अंतरी तर्क करी मी काही होईन यांचे परी गुण, सभाग्य निधी सत्री पती कैसा मिळेल. परम सुखदाय से सुत मज कैसे होतील प्राप्त, मी दुर्भागिणी असे खचित इच्छा व्यर्थ सकळी. आपल्या मैत्रिणीला जशी सद्गुण संपन्न पुत्रप्राप्ती झाली तशी आपल्याला कधी होईल. आहा मी आता करू काय, कोणा देवाचे धरूपाय, की कोण सेवू ऋषवर्य, की कोणी तीर्थ आचरू. आता मी काय करू, कोणत्या देवाला शरण गेलं म्हणजे माझं लग्न होईल. एखाद्या ऋषींची सेवा करू का, एखाद्या तीर्थाचा आश्रय धरून त्या नदीच्या किंवा तीर्थक्षेत्राच्या किनारी तपश्चर्या करू का. मज नाही काही सुचत माझे भाग्य, निजले खचित पिता तोही असून पंडित, मूर्ख झाला मधभाग्य. मला काही सुचत नाही. मला असं वाटतंय की माझं नशीब झोपलेलं आहे. माझ्या वडिलाला माझं लग्न करावं असं वाटतं का नाही, अशी शंका तिच्या मनात यायची. विवाह काळ गेला होना तरी माझे न केले लग्न, सखे आता मी मुख्य असोने कुमारी दुःख भोगत आहे. माझं लग्नाचं वय संपत आलं. माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली आणि त्यांच्यामध्ये एकटी मी कुमारी आहे. ह्या माझ्या सगळ्या समस्त सुख भोगिती दिवस राहत, मज तो पतीचे यथार्थ सुख काही मिळेल. आहा मनमाता भाग्यवती पूर्वीच गेली स्वर्गाप्रती, दुःख भोगावयावरती मज कैसे ठेवले. आई तर माझी मरून गेली आणि मला मात्र दुःख भोगायला मागं ठेवलं. ऐशी ती विप्रकन्या सतत चिंता नळे, तळमळत व्यर्थ झाले मनोरथ शोकार्णव चमळलं. पिता पिता मेधावी ही कन्यादान करण्याविषयी सदा फिरत भूतला ठाई, योग्यवर शोधित असेल. आता मुलीला जरी वाटत असेल की वडिलाचं आपल्या लग्नाकडे लक्ष नाही, तरी शेवटी ते वडील होते. त्यांनाही असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न व्हावं, तिलाही उत्तम वर मिळावा, तीही प्रपंचामध्ये आनंदी राहावी. पण वडिलांची भावना समजण्या इतकी हिच्या मनामध्ये तेवढी ताकद नव्हती. बुद्धिवान होती, पण केवळ विवाहाचाच विचार हिच्या मनामध्ये असल्यामुळे वडिलांच्या मनात काय चाललंय याचा विचार तिला नव्हता.
ते वर शोधत होते, पण आपल्या मुलीला सुखामध्ये ठेवील असा वरती, असा वर म्हणजे असा जावई त्यांना पाहिजे होता. म्हणे कन्येचे काय हे दैव, त्याहून माझ्या बिनव आता न तुझे काही उपाव, कोणती देव उपासावा. त्या मुलीच्या नशिबात काय आहे मला कळत नाही. का माझंच दैव खडतर म्हणून मला हे दुःख पाहावं लागतंय. ऐसा विचार करतो व्हायला आपल्या ग्रहा असं निघाला, तो दैवाचा पडला घाला अंगी भरला काळ राहतो. खदिरांगा परिदारुण ज्वाळा चालल्या देहातून जळू लागली, दोन्ही नैन कपाळ सोडून थोडं उठू लागले अंग सकळ, श्वासोच्छ्वास चालले पिपुल, हात पाय पडले विकळ, पुढे पाऊल उचले ना. मदिरा मत्ता ऐसा पडत संकटे पुढे जाय, चालत मूर्छा रंबळत धरणीवरी पडेल. पडता पडता कन्ये लागून ओरडला, बाळे धाव म्हणून तो पितृशब्दका, पडता करणे कन्या मने घाबरली. मुलाचा शोध घेत घेत निघालेला शेवटी थकून गेला. अंगात चालणे इतकंही त्राण राहिलं नाही. अंगामध्ये ताप भरून आला. अंगातला ताप मेंदूपर्यंत गेला. एखादा नशा केलेला मनुष्य त्याची झोप जावे तसा हा त्याची झोप चालली होती. पडतो का काय असं वाटत होतं. कसा बसा स्वतःला सावरत सावरत तो आपल्या आश्रमाच्या अंगणामध्ये आला आणि तिथेच हे बाळे धाव असं म्हणून तिथेच तो खाली पडला. ओरडला बाळे धाव म्हणून तो पितृशब्द पडता करणे कन्या मनी घाबरली. जेथे पडला होता तर तेथे वेगे आलेला होता, तो मेधावी अत्यंत मरणोन्मुख झाला. कंपे व्यापले सर्व शरीर, मस्तकी सुटला गरमफार, हात पाय पडले गार, नेत्र बोळे परतले. खूप आहे प्राणोत्क्रमण तो झाले भगवत स्मरण, पूर्वी गार्हस्थ धर्माचरण उत्तम केले तयाने. अंगाला धरधरून घाम सुटलेला आहे, डोळे गरगर गरगर फिरायला लागले. अंतकाळ जवळ आलेला आहे मेधावीचा. पूर्वजन्मामध्ये त्यांनी नामस्मरण केलेलं असल्यामुळे अंतकाळामध्ये त्याला परमात्म्याचं स्मरण झालं. खूप आहे प्राणोत्क्रमण तो झाले भगवत नामस्मरण, पूर्वी गृहस्थाश्रमाचरण उत्तम केले तयार. तेने तयाच्या अंतकाळी प्रपंचीची वासना गेली, भगवान मूर्ती घन सावडी यथास्थित ध्यावून. आपला मृत्यू समय जवळ आलेला आहे. पाहिजे प्रपंचात गुंतलेलं सगळं मन त्यांनी काढून घेतलं आणि भगवंताच्या चरणी एक केलेलं आहे. तेने तयाची अंतकाळी प्रपंचीची वासना गेली, भगवन मूर्ती घनसावळी यथास्थित ध्यावून. म्हणे हे श्रीकृष्णा गोविंदा पुरुषोत्तमा आनंद कंदा सत्वरधावधा मुकुंदा आता अपदान करा. आपण गेल्यानंतर आपल्या मुलीचं काय आहे ते परमात्मा पाहून गेले. आपण करायची ती काळजी केली, आपण करायचे ते प्रयत्न केले. देवा म्हणे हे श्रीकृष्ण गोविंदा पुरुषोत्तमा आनंदकंदा सत्वरधावधा मुकुंदा आता अपदान करावे. तू दीनानाथ मी दीन, तव चरणी असेली ना, तरी मज ह्या भवाब्दीतून उद्धरून या रक्षावे. तुझं वाचून त्रिभुवनी आता रक्षिता नाहीच कोणी, आई सेवता मेधावी मुनी प्राण सोडिता झाला. भगवंताच्या चिंतनामध्येच त्या मेधावी ऋषींनी प्राण सोडला. तो धावले विष्णुदूत तदात्मा घातला विमानात, वैकुंठी नेऊन या त्वरित अखंड तेथ स्थापला. भगवंताचे दूत आले तरी मेधावीचा प्राण काढला, वैकुंठामध्ये घेऊन गेले आणि वैकुंठामध्ये भगवंताच्या जवळ त्याला स्थान मिळालं. तो गत प्राण झाला पिता ऐसे पाहून विप्रसुरा हंबरडा फोडून हात आता म्हणून रडू लागले. अंकी घेतले पित्याचे प्रेत आक्रोश विलाप करी भोत म्हणे, दयाळा तू माझा तात आजी मज गाव भगलास. मजवर तुझी किती प्रीती न विसंबसी धीराती, आता कोणाच्या अंकावरती ठेवून मज गेलास. मी पोरगी पितृहीन माझे कोण तरी लक्षण, स्वसा बंधुकी आपजन कोणीच नाही मुलगा. वडील गेले पाहून त्या मुलीने आक्रोश केला की देवा आता मला कोण आहे. मी जन्मतःच माझी आई गेली, आता माझे वडील गेले,
मला ना सगा ना बंधू ना आप्त ना कोणीच आहे, कोणीच मला नाही आहे. मी पोरी पोरगी पितृहीना, माझे करी कोण रक्षण, स्वसा बंधू की आप्तजन, कोणीच नाही मज लागे. महातपस्विनी होती माता, ती तो पूर्वीच गेली ताता, आता भोजनाच्छादन चिंता, माझी कोण करील. आता मला जेवायला खायला काय आहे, माझे कपडे लत्ते म्हणा, आता माझी जीवन नौका कशी पार पडेल. तुझं वीण मी झाले दीन, पुढे उपयोग काय वाचून, खचित खचित देते प्राण, दुःख दारुण कंठविना. तिला तो वियोग, वडिलांचा वियोग सहन होईना, आपलं पुढचं भविष्य तिला दिसतंय, आता जगून काय करू, आपला प्राण द्यावा असा तिच्या मनामध्ये विचार चाललाय. तुझवीण मी झाले दीन, पुढे उपयोग काय वाचून, खचित खचित देते प्राण, दुःख दारुण कंठवेना. तू कन्या वत्सल असोनी पिता, विवाह विधी न करता मज एकली टाकून ताता, कोठे आता गेला. बाबा, लहानपणापासून तुम्ही माझ्यावर अत्यंतिक प्रेम केलं, पण माझं लग्न न करताच तुम्ही गेले. विवाह विधी न करता मज एकली टाकून ताता, कोठे आता गेलं. मी तो केवळ अज्ञान बाळी, काही आगळीक असेल केली, म्हणून काय की यावेळी टाकून या गेला. बाबा, माझ्याकडनं काही चुकलं का, माझ्याकडनं काही अपराध झाला का. तरी आईसे न करी बापा, टाकून दे सर्व कोपा, बाळका लागे करून कृपा, सत्पुरी परतुनी. बाबा, माझे सगळे अपराध क्षमा करा आणि परत या. आता सोडून दे मौन, अमृता ऐसे बोले वचन, बहुत वेळ झाला निजून, उठ उठ सत्पुरी. ऐसे बोलो ऐसे परे, ऐशा परी बहु वेळ गेला, तर येतो तैसा कसे पडला. ऐसे पाहून ती विप्रवाळा बहु दुःखात तुझा. पुररी ऐसी दीर्घ स्वरे रडू लागले एक सरे, ते ऐकून वनस्त सारे विप्र रे रे बोलून. म्हणती की हे अति करुणा, आज या वने रडते कोण, मज सगळे शब्द राहून स्पष्ट शब्द ऐकला. ते ही मेधावीची बाळा रडते, ऐसा निश्चय केला, हा म्हणून विप्रांचा मेळा धावीन झाला तात्काळ. या त्या मुलीचा आक्रोश ऐकून त्या रानातले इतर सगळे मुनी त्या ठिकाणी धावून आले. त्या वनात राहणारे सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी धावून आले. तैही मेधावीची बाळा रडतसे, ऐसा निश्चय केला, हा म्हणून विप्रांचा मेळा धावीन झाला तात्काळ. विप्रकन्या होती रडत, तेथे पावले ते समस्त, तो ती चांकी प्रेत मेधावीचे देखले. तेने दुःखे ते ब्राह्मण करते झाले बहुरोजना, मग कन्येच्या अंकावरून प्रेत काढून घेतलं. ती अत्यंतची झाली कठी, ती अशी कथिल्या वेदांत कृती, प्रेत उचलून उठावते स्मशाना जाते झाले. मुलगी काही वडिलांचं प्रेत सोडायला तयार होईना, पण सर्वांनी तिची समजूत घालून तिच्याकडून ते प्रेत घेतलं. त्या प्रेताचा म्हणजे मेधावी ऋषींचा अंत्यविधी केला. प्रेत उचलून उठावते स्मशाना जाते झाले. शिवा सन्निध यथा विधान, प्रेता जिल्हा मंत्राग्न, नदी माझे स्नान करून तिला अंजली दिली. परत आले विप्राश्रमाचे अभ्यासले, आश्वासले त्या कन्येचे, तदनंतर स्वस्वग्रहाचे सर्वही जाते झाले. आले मुलीचं समाधान केलं. बाळ, वडील गेले म्हणून तू काळजी करू नको, आम्ही एवढे सगळी मंडळी आहेत ना तुझ्या मागे, तुला काय लागेल ते सांग, आम्ही सर्व तुला जे लागेल ते पुरवू, तू काळजी करू नकोस, तू निराश्रित आहे असं समजू नकोस, आम्ही आहोत तुझ्या मागे, आम्ही आहोत, काळजी करू नको. मग विप्र आत्मजा करी काय, अंतरामाचे धरले धैर्य, यथाशक्ती करून उत्तर कार्य साधले. मग तिने थोडं मनामध्ये धैर्य धारण केलं. जन्माला आलेला मनुष्य जाणार हे तिने गृहीत धरलं. ठीक आहे, मला वडिलांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले पण जमलं नाही, ते ती काय करते. अशा रीतीने तिचा वडिलावर असलेला राग शांत झाला. तिने त्यांचं यथासांग उत्तरकर्म केलं. 13 दिवस झाले पूर्ण तात गृहीत वसे आपण, पितृवियोग दुःख दारुण ती लागून सुचवेना.
जना जीवनाविणे मासोळी तैसी रात्रंदिन म्हणे हा हा दैवा म्हणून कपाळी वैसे हात लावणे वारंवार स्मरून पित्यासी रडत राहे उक्साबुक्षे निद्रा नाही कदा तेसी आहे शोका निमग्ने स्रोत ऐसा लोटता काळ होत एके दिनी त्या शून्यग्रहात दुःखे टपटवाश्रू गाळीत चिंताक्रांत वैसले असे तो दैवयोगे ते स्थानी स्वेच्छेपातला दुर्वासूने जो केवळ कोपाचे काणिके शूरपाणी दुसरा तिच्या भाग्याने मेधावी ऋषींचे मित्र दुर्वास ऋषी या मुलीच्या सांत्वनासाठी आलेले स्वतःहून तर दुर्वासासारखे कोपिष्ट मुनी आहेत दुर्वास मुनी. या 100 यज्ञ केला की मनुष्याला स्वर्ग प्राप्ती होते. इंद्र होतो तो देवाचा राजा इंद्र होतो. म्हणजे इंद्र हे पद बदलत आहे. जसं आपलं मोठे मोठे स्थानं असतात ती बदलती असतात. त्याच्यावरती व्यक्ती कायम राहत नाही पण ते पद असतं. तेव्हा तर इंद्र हे पद आहे. त्या पदावरती 100 यज्ञ एखाद्याने केले की पहिल्याचं मुदत संपली दुसरा इंद्र येऊन तिथे बसणार. म्हणजे इंद्र हे पद आहे. देवांचा राजा हे एक पद आहे. त्या पदावरती तो इंद्र कोण होता का? तो नहुष नावाचा राजा होता. त्याने एवढं पुण्य संपादन केलं की तो स्वर्गाचा राजा झाला. आता स्वर्ग मिळाल्यानंतर काय झालं? त्याला नुसतं ते स्वर्गाचं राज्य मिळालं यात आनंद नव्हता. तर इंद्राची पत्नी जी इंद्रायणी ती मिळावी अशी अपेक्षा. आता इंद्राची पत्नी इंद्रायणी मिळावी अशी त्याची अपेक्षा म्हणून त्यांनी सांगितलं इंद्राणीला की आता तू माझी पत्नी हो. आता मी राजा झालोय. तू पहिला इंद्र गेला पण तू आता माझी राणी हो. तेव्हा त्या इंद्रायणीने सांगितलं की तू अशा रथामध्ये बसू नये की ज्या रथाला ऋषी जोड. आणि मग तो त्यांनी काय केलं? ह्या दुर्वास ऋषींना त्या रथाला जोडलं. आणि दुर्वास ऋषी म्हणजे घोड्याच्या जागी कोणाला बांधलंय? दुर्वास ऋषी. आणि त्याला त्या इंद्रायणीला भेटण्याची इतकी आसक्ती लागली होती की आता हे ऋषी वृद्ध आहेत. त्यांना तो काही रथ पेलवे ना जाताना म्हणून ते हळूहळू चालतायत. याने हातातला चाबूक घेतला त्या इंद्राने म्हणजे नहुष राजाने आणि एक चाबकाचा फटकारा या दुर्वास ऋषीला मारला. दुर्वास ऋषीला मारल्याबरोबर दुर्वास ऋषीने तो रथ सोडून दिला आणि राजाला शाप दिला, तू सर्प होऊन पडशील आणि हे स्वर्गातलं सगळं जेवढं वैभव आहे ते सगळं समुद्रात जाऊन पडेल. आणि त्यामुळे स्वर्गातली सगळी संपत्ती कुठे पडली? ती सगळी पुन्हा समुद्रात जाऊन पडली. आणि मग देवांना समुद्र मंथन करून ती सगळी रत्न बाहेर काढावी लागली. तेव्हा अमृत त्याच्यात जाऊन पडलं होतं. ते अमृतही काढावं लागलं. असे हे दुर्वास ऋषी ज्यांच्याकडे एवढं सामर्थ्य. मग ते दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आले होते. कशासाठी आले? या मेधावी ऋषीच्या या मुलीचं सांत्वन करावं म्हणून त्या ठिकाणी आले. तो दैवयोगे ते स्थानी स्वेच्छेपातला दुर्वास मुनी जो केवळ कोपाचे खाणी की शूलपाणी दुसरा. या दुर्वास ऋषींच्या कथा अनेक ठिकाणी आपण ऐकलेले. हे दुर्वास ऋषी एकदा कैकेयीच्या घरी म्हणजे कैकेयीचं अजून लग्न व्हायचं होतं तिच्याकडे गेले होते. तर कैकेयीच्या आईने कैकेयीला ह्या दुर्वास ऋषींची सेवा करायला सांगितली. ती बाळ होती, लहान होती. तेव्हा दुर्वास ऋषी असे ध्यानस्थ बसलेले असताना तर कैकेयीने काय केलं? पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की दिवे लावायचे
आणि ते एका कोनाड्यात ठेवायचे. आता तो दिवा कोनाड्यात ठेवल्यामुळे काय व्हायचं, त्याची काजळी ती सगळी त्या कोनाड्याला लागायची. म्हणजे भिंतीत एक कप्पा, त्याला कोनाडा म्हणत होतो. त्याच्यामध्ये ती ज्योत ठेवलेली असायची, दिवा ठेवलेला असायचा, त्याची काजळी. त्या मुलीने काय केलं, ती सगळी काजळी आपल्या हाताला लावली आणि त्या दुर्वास ऋषींच्या तोंडाला ती काजळी फासली. ऋषींचं ध्यान संपलं. ऋषींनी सहज आपल्या मुखावरनं हात फिरवला, त्यांचे हात काळे झाले आणि मग रागारागाने त्यांनी शाप दिला की ज्याने कुणी माझ्या डोळ्याला काजळ फासलंय त्याचं तोंड जगामध्ये काळं होईल, लोक त्याला नावं ठेवतील, असा शाप दिला. तेवढ्यात ती कैकेयीची आई आली धावत धावत, म्हणली महाराज क्षमा करा, ही मुलगी आजाण आहे, तिने आजाणतेपणे केले, तर तिच्या त्या अपराधांची तुम्ही क्षमा करा. असं सांगितल्यानंतर मग ऋषी म्हणाले की ज्या हाताने तिने माझी इथली पूजा करण सामग्री, माझ्या सेवा केली, माझ्या पूजेची तयारी केली, तो तिचा जो उजवा हात आहे, तो उजवा हात पतीला युद्धामध्ये विजय मिळवून दे. आणि म्हणून देवदानवांच्या युद्धामध्ये जेव्हा शुक्राचार्याने दशरथाच्या रथाचं चाक उडवलं, त्यावेळेला हिने आपला हात घातलाय मध्ये त्या रथाच्या मध्ये आणि आपल्या उजव्या हातावरती तो दशरथाचा संपूर्ण रथ पेलून धरला. दशरथाला ती कल्पनाच नाही, तो युद्धामध्ये मग्न झालेला होता. त्यांनी शुक्राचार्य ब्राह्मण आहे, शुक्राचार्याचा मुकुट उडवला. वास्तविक त्याला त्याचा शिरच्छेद पण करता आला असता दशरथ राजाला, पण त्यांनी ब्राह्मण म्हणून रक्षण केलं. आपल्या डोक्यावरचा मस्तक उडालेला पाहिल्याबरोबर शुक्राचार्यांनी युद्ध करायचं सोडून दिलं. राक्षसांचा पराभव झाला. दशरथ रथावरनं खाली उतरला. बघतो तर काय, आपल्या रथाचं चाक निघून गेले, पण रथ तिने कैकेयीने आपल्या हातावर पेललाय. या कैकेयीला बरोबर तिने हट्ट करून ती गेली होती युद्धाला दशरथाबरोबर. मग दशरथाने त्यावेळेला तिला 2 वर दिलेले की तुला काय पाहिजे ते 2 वर माग, तू मला युद्धामध्ये विजय मिळवून दिलाय. हे दुर्वास ऋषी. दुर्वास ऋषींची कथा आणखीन कुठं आपल्याला ऐकायला येते की दुर्वास ऋषी एकदा म्हणजे दुर्योधनाने त्यांचं खूप स्वागत केलं. त्यानंतर पुन्हा त्या विचारलं त्याला, दुर्योधना तुला काय पाहिजे? नाही म्हणाले. सूर्यनारायणाने द्रौपदीला एक थाळी दिली. त्या थाळीतनं लाखो लोकांना जेवण उत्पन्न होतं, पण एकदा का त्या द्रौपदीने थाळी धुवून पुसून ठेवली की मग पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच ते अन्न तयार होईल. मग तुम्ही काय करायचं की द्रौपदीने थाळी धुवून ठेवली की तिच्याकडे जायचं, 1000 ब्राह्मण बरोबर घेऊन जायचे आणि तिला सांगायचं आम्हाला जेवायला द्यायचं. एका माणसाला जेवायला घालण्याची पंचायत, ती 1000 लोकांना कुठून जेवायला घालेल, त्यामुळे तिचं सत्वहरण होईल. तुम्ही जा. त्यामुळे दुर्वास ऋषी येतात, त्याला वचन दिलं म्हणून येतात. इकडे मग भगवंताची आपल्याला पुढची कथा माहिती आहे. भगवान गोपाळकृष्ण येतात, त्या ताटलेला लागलेले एक पान ग्रहण करतात आणि त्यामुळे ह्या सगळ्यांची पोटं भरतात. ऋषी तिला आशीर्वाद देऊन निघून जातात. दुर्वास ऋषींची कथा आपण ऐकलेली आहे. दुर्वास ऋषींची आणखीन कुठे कथा ऐकलेली आहे की रुक्मांगद राजाला त्याने एकादशीचं व्रत केलं होतं, त्याला त्यांनी शाप दिलाय आणि मग तो शाप भगवंताने तुला 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप दिल्यानंतर भगवंताने ते सगळे तो शाप आपल्यावर घेतला आणि भगवंताने मग 10 अवतार धारण केले. हे दुर्वास ऋषी अत्यंत कोपिष्ट. अत्रीला जे 3 मुलं झाले ना, दत्तात्रय अवतार, त्यातले एक विष्णू, शंकराचा अवतार म्हणजे दुर्वास ऋषी, आणि तिसरा आहे तो चंद्र. चंद्र आपल्या स्थानी निघून गेला, दुर्वास ऋषी तपश्चर्येला निघून गेले आणि त्या अनुसयेजवळ दत्त राहिले. या दोघांचा अंश दत्तामध्ये राहिला, म्हणून त्रिगुणात्मक ते राहिले. पण राहिले कोण? दत्त. कुणाजवळ राहिले? अनुसयेजवळ राहिले. दुर्वास ऋषी तपश्चर्येला निघून गेले आणि चंद्र म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अवतार आहेत, ते 3 आले होते अनुसयेची परीक्षा घ्यायला. ते दुर्वास हा कुणाचा अवतार आहे? शंकराचा.
ते दुर्वास ऋषी आलेले आहेत कुणाच्या ह्या मेधावीची जी मुलगी शोक करते तिचं सांत्वन करण्यासाठी आले आणि स्वतःहून आले. भाग्य किती आहे बघा. तो दैवयोगे ते स्थानी स्वेच्छेपातला दुर्वास म्हणे, जो केवळ कोपाची खाणे की शूरपाणी दुसरा. माध्यान्नीचा सहस्रकर्ता ऐसे दयाचे तेज प्रकार माथा, पिंगट जटांचा भार धरला असे दयन. वीरांच्या आदी देव समस्त दयाचे स्वभावास राभित, शापानुग्रहा लागे समर्थ त्या सम तुझा नसेची. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वसुदेव. गोपाल कृष्ण महाराज की जय. वीरंचादी देव समस्त दयाचे स्वभावास राभिता, शापानुग्रहा लागे समर्थ ज्या सम तुझा नशेशी. ब्रह्मादिक देव या दुर्वास ऋषींना घाबरत आहेत, कारण कधी शाप देतील याचा भरोसा नाही. राया तन्मातेने बाळपणे उत्तम सेवा केली म्हणून ते लागे त्रिदशाकर्षणी विद्या पण दिली. त्रिदशाकर्षणी विद्या दिली दयाने. आणि भगवंत धर्मराजाला सांगतात, हे धर्मराजा, तुझी आई जी कुंती तिने बाळपणी ह्या दुर्वास ऋषींची सेवा केली आणि मग ह्या दुर्वास ऋषींनी प्रसन्न होऊन तुझ्या आईला म्हणजे कुंतीला कसा आशीर्वाद दिला? त्रिदशाकर्षणी विद्या, देवांना आकर्षण करून घ्यायची विद्या तिला दिलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही पाची पांडव आणि कर्ण जन्माला आले. राया तन्मातेने बाळपणी उत्तम सेवा केली म्हणून ती लागी त्रिदशाकर्षणी विद्या दिदली दयाने. मी देवाचा हे देव असून मज रुक्मिणीचं वर्तमान अश्वापरी रथाशी जुंपून रथी आपण झाला. मी आणि रुक्मिणी या दुर्वास ऋषीने आम्हाला सांगितलं की हे पहा तुम्ही दोघांनी, कारण ऋषी आले त्यावेळेला भगवंत आणि रुक्मिणी गप्पा मारत बसले होते. त्यांचं थोडंसं दुर्लक्ष झालं दुर्वास ऋषींकडे, म्हणून दुर्वास ऋषींनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही माझ्या रथाचे सारथ्य करा, म्हणजे रथाच्या घोड्याच्या जागी तुम्हाला दोघाला बांधणार आणि तुमच्या रथामध्ये मी बसणार. दुर्वास ऋषी बसले, त्याप्रमाणे हे दोघं निघालेले. देवात मी देवाचा हे देव असून मज रुक्मिणी सह वर्तमान अश्वापरी रथाशी जुंपून रथी रथी आपण झाला. रुक्मिणी आणि मला त्यांनी त्या रथाला जुंपलेलं आहे. घोड्याच्या जागी एका बाजूला मी आहे, श्रीकृष्ण सांगतात, आणि एका बाजूला रुक्मिणी आहे. आम्ही दोघं त्यांचा रथ चालवतोय. रथ रुक्मिणीला एवढी काही सवय नव्हती, तेव्हा रुक्मिणीला लागली तहान. मग आम्ही दंपती उभयता मार्गे रथ ओढीत नेता सुकुमार माझी रुक्मिणी कांता तृषाक्रांत झाली. सुकला कंठ वाळला ओठ रथ ओढावयानं चाले नेट. तेव्हा तिने आपुले कष्ट हळूच मजला सांगितले. तिच्या घशाला कोरड पडली, ओठाला कोरड पडली, तिला पुढे पाय टाकवेना. तिने हळूच माझ्याकडे पाहिलं आणि नजरेने सांगितलं. आता पती पत्नीमध्ये काय, नजरेने एकमेकांच्या मनातलं जाणण्याची कला त्यांच्याकडे सहवासाने निर्माण झालेली असते. ते हळूच माझ्याकडे पाहिलं आणि तहान लागल्याची खूण केली. तेने मजला दया आली, जाता जाता भूमी दाबली, पाताळीची गंगा काढली, धार उडाली वेगेने. मी जाताना हळूच जमिनीमध्ये पाय दाबला, पाय दाबल्याबरोबर पाताळातनं गंगा वरती आली. ती रुक्मिणीच्या मुखात जाताची तृषा झाली शांत. माझे कृत्य पाहून स्वस्थ मुनी अत्यंत कोपला.
जमिनीतनं पाण्याची धार वरती आली, ती रुक्मिणीच्या मुखामध्ये गेली, त्यामुळे रुक्मिणीची तहान भागली, अंगात थोडी शक्ती आली. पण हे माझं कृत्य दुर्वास ऋषीने पाहिलं आणि त्यांना राग आला. मज म्हणे रे चक्रपाणी, ही रुक्मिणी तुझी पट्टराणी अति आवडती आहे, म्हणून हे ऐसे हे कृत्य केलेसी, ऐसे हे कृत्य केलेसी. स्वप्रियेच्या प्रेमाकरता माझी मर्यादा न धरिता पाताळीची आणून सरता प्रियेशी जळ पाजलेस. अरे तुला काही माझी मर्यादा सांभाळता आली नाही का? स्वतःच्या बायकोवर किती प्रेम आहे हे मला दाखवतोयस काय तू? स्वप्रियेच्या प्रेमाकरता माझी मर्यादा न धरता पाताळीची आणून सरिता प्रियेशी जळ पाजलेस. तू आपला पराक्रम दाबावया केलेस कर्म, तरी याचे फळादम देतो घे समग्र. तुला काही मला तुझं सामर्थ्य दाखवायचं होतं का? कृष्णा, आपण किती सामर्थ्यवान आहोत. जमिनीतनं आपण पाताळातली गंगा वर आणू शकतो. असं तुझं सामर्थ्य मला दाखवावं अशी तुझी इच्छा आहे काय? तू आपला पराक्रम दावाया केले, हे केलेस कर्म, तरी याचे फळादम देतो घे समग्र. तुम्हा दंपत्याचा घोर वियोग होईल खरोखर, आईचा महाशाप दुर्धर दिदला असे जयाने. त्याने मला शाप दिला की तुझा आणि रुक्मिणीचा वियोग होईल, असा शाप दिला. काय झालं मग? हा शाप फलद्रूप कसा झाला? रुक्मिणीचा आणि कृष्णाचा वियोग होईल हा दुर्वास ऋषींनी दिलेला शाप कसा खरा झाला? तर श्रीकृष्णाला 16,000 स्त्रिया होत्या. 16,000 स्त्रियांच्या देखत समोर भगवंताच्या वामांकावर बसण्याचा जे अधिकार आहे तो फक्त कुणाला होता? रुक्मिणीला होता. आपण रामाचं वर्णन ऐकतो की नाही? रामाच्या डाव्या मांडीवरती सीता बसलेली आहे. आपण रामरक्षा म्हणतात नाही? वामांकारूढ सीता मुखकमलमिललोचनं नीरदाभम. वामांकारूढ सीता मुखकमलमिललोचनं नीरदाभम. अशी ती सीता आहे, वामांकारूढ झालेली सीता आहे. तसं ही माझी रुक्मिणी आहे, तिला माझ्या वामांकावर बसण्याचा अधिकार. कुणाच्या? 16,108 स्त्रिया आहेत श्रीकृष्णाला, तर 16,107 स्त्रियांच्या देखत भगवान गोपाल कृष्णाच्या डाव्या मांडीवर बसण्याचा अधिकार फक्त रुक्मिणीला होता. एकदा कुंजवनामध्ये रुक्मिणी आली, अनेक गोपी त्या ठिकाणी होत्या आणि नेमकी राधा श्रीकृष्णाच्या वामांकावर बसलेली. रुक्मिणी आली तरी ती उठायला तयार नाही आणि त्यामुळे रुक्मिणीला आला राग आणि रुक्मिणी तिथून निघून गेली. ती कुठे आली? पंढरपूरला आली. आणि पंढरपूरला आली रुक्मिणी आणि पंढरपूरला रुसून आलेली आहे. आणि मग तिच्या शोधार्थ भगवंत पंढरपूरला आले. आपल्याला माहिती आहे गोपाळपूरला भगवंताचं अजून पायाची खूण आपल्याला गोपाळपूरला पाहायला मिळते. विष्णुपद म्हणतात त्याला. 1 महिनाभर भगवंत त्या ठिकाणी विश्रांतीला असतात दरवर्षी. मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जे षोडशोपचार पूजा किंवा काकडा आरतीपासून शेजारतीपर्यंत जे सगळे उपचार असतात ते सगळे राजोपचार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णुपदावरती भगवंताला असतात. त्या विष्णुपदाच्या बाजूलाच नारदाचं मंदिर आहे. गोपाळकाला तिथे केलेलं आहे, तर गोपाळपूर तिथे आहे. आणि मग तिला शोधत भगवंत आलेले आणि आल्यानंतर मग ते रुक्मिणीला शोधलं त्याने आणि मग रुक्मिणीचं सांत्वन केलं आणि घेऊन आले. आणि मग पुंडलिकाला त्याने आशीर्वाद दिला. पुंडलिकाने सांगितल्यावरती अजूनही पांडुरंग आणि रुक्मिणी तिथं उभे आहेत. पुंडलिकाने वीट टाकली
आता 2 विटा टाकल्यानंतर दोन्ही विटा काही जवळजवळ थोडंच राहणार आहे. एक विट इकडे पडली, एक विट तिकडे पडली, एका ठिकाणी पांडुरंग, एका ठिकाणी रुक्मिणी. त्यामुळे काय झालं, जवळ नाही वियोग. म्हणजे जरी रुक्मिणीचं सांत्वन करून परमात्मा तिला घेऊन आला तरी जवळ उभारण्याचं भाग्य त्याला लाभलं नाही. त्याला कारण आहे दुर्वास ऋषी, त्याने दिलेला शाप आहे की तुझा आणि रुक्मिणीचा वियोग होईल. त्यामुळे पांडुरंगाचं मंदिर वेगळं, रुक्मिणीचं मंदिर वेगळं. स्वप्रियेच्या प्रेमाकरता माझी मर्यादा न धरिता, पाताळीची आणून सरिता प्रिय जळ पाहिजे. तू आपला पराक्रम दावाय आहे, केलेस कर्म तरी याचे पण आदम देतो की समग्र. तुम्हा दाम्पत्याचा घोर वियोग होईल, खरोखर ऐसा आम्हा शाब्दर दिला असे दयाने. तो दुर्वास महाऋषी येता मेधावीच्या गृहासी, तया पाहुनी विप्रकन्येसी परमानंद झाला. सर्वही शोक टाकून धैर्य वंदिले मुनीचे चरण, आसन पाद्याची समर्पण पूजन केले यथाविधी. कंदमूल फलादिक अन्य वस्तू अर्पिल्या अनेक, मग ऋषीशी जोडून हस्तक विने बोले ऐसे की. असे दुर्वास ऋषी मेधावी ऋषीच्या कन्येला, त्या ब्राह्मण कन्येला भेटायला आलेले. तिला आनंद झाला दुर्वास ऋषी आले म्हणून. तिने दुर्वास ऋषींचं आगत स्वागत केलं, पाद्यपूजन केलं, फलाहार दिला. सर्वही शोक टाकून धैर्य वंदिले मुनीचे चरण, आसन पाद्यादी समर्पण पूजन केले यथाविधी. कंदमूल फलादिक वस्तू अन्य अर्पिल्या अनेक, मग ऋषींशी जोडून हस्तक विनय बोले ऐसे की. अहो महाभागा मुनिवरा, अत्रिगोत्र दिवाकरा, जिया दुर्भागिनीचे घरा कोठून येणे झाले. आजी माझा भाग्योदय झाला, यात नाही संशय, नात्री हे आपले पाय कोठून निमजला दिसते बाई. महाराज आपण आला, आज माझा भाग्याचा उदय झाला, नाहीतर मला आपलं दर्शन कसं झालं असतं. अथवा माझ्या पितृपुण्याने प्रेरित असेल, या कारणे मतकल्याणार्थ आपले येणे झाले असेल साचार. कदाचित माझ्या वडिलांच्या पुण्यकर्मामुळे आपण या ठिकाणी आपलं आगमन झालं असेल माझ्या कल्याणासाठी. भावादृशांचे पादरज मम शरीरा लागले आज, आणि जे काळजा हे दर्शन सहज मज लागे लागले. आपल्या चरणाचा स्पर्श मला करता आला, आपले चरणरज माझ्या मस्तकाला लागले, आता माझं भाग्य उदयाला येईल. ऐसे बोलून विप्र नंदिनी तटस्थ राहिली, कर जोडून मग हास्य मुख दुर्वास मुनी. तिला कोणी बोलत म्हणे, हे सगुणे द्विजवाळे तुवा सर्वोत्तमाचरिले, पित्याचे कोळ उतरले यात संशय नसे की. मेधावी ऋषीची तपश्चर्या अनुभव असे म्हणून या, तिचे पडतो सुशील या झालीसे ते असे पै. मेधावी ऋषीचं पुण्य म्हणून तू जन्माला आलीस. मेधावी ऋषींची तपश्चर्या अनुपम असे म्हणून या, तिचे पडतो सुशील तनया झालीसेचे असे पै. कैलासाहून येत असता जाणली तुझी धर्मशीलता, म्हणून मार्गे जाता जाता तवाश्रमा पातलो. कैलास पर्वतावरून निघाला असताना तुझी धर्मशीलता पाहिली, धर्माविषयी तुझं असणारं प्रेम पाहिलं, आणि म्हणून मी आलो तुला दर्शन द्यायला. तुवा केले माझे पूजन येणे पावलो, समाधान बाळे तू पितृ कुलमंडन गुणनिधान आहेस. आता जातो बद्रिकाश्रमाचे, तिथे साक्षात नारायण ऋषी लोकहितार्थनिशी उग्र तप करताय. तयाचे करून या दर्शन स्वस्थान जाईन निघून सुविचारे, शोक टाकून स्वस्थ राही सुशिले. मी आता बद्रिकाश्रमाला जातो नारायण ऋषींच्या दर्शनाला. ते ऐकून विप्रसुद्धा म्हणे, हे मुनिवरा असमता तुमचे दर्शन होताचे तत्वता शोक नष्टला सर्वही, आणि मज सन्मान दिले आपण येणे होणार म्हणून कल्याण परिचय. सांप्रत महाविघ्न दावाग्न्यायसे उदिले, ते मज जाळते साधा हे तू न जाणसे की काही, तरी दयाळ यासमयी कृपा करी सत्र. सुविचारे पाहता जगात मज रे दाता नाही दिसता, माता पिता बंधू की आप्त नाहीच कोणी मजला गे. दुःख सागरी निमग्नायसी पुढे जिवंत राहू कैसी, जिकडे पाहावे तिकडे मजही सर्व सदिस आहे.
तरी दयाळा कृपाकर माझे दुःख निसी सत्वरा, पाणी ग्रहणार्थ कोणीही वर इच्छित नाही मज लागे. यापुढे मी होईन वृषाली ऐसे, चिंता मज उद्भवली तेने समोर निद्रा गेली, कोडन लागे भोजन. मला आता असं वाटतंय की आता माझं लग्न होत नाही तर मी कदाचित जातीभ्रष्ट होईल का काय असं वाटायला लागलं. यास्तव आता देणार प्राण हा मम निश्चय झाला जाणायसे बोलून ते कन्या दिनोग हेच राय ते झाले. इथे श्री अधिक मास महात्म्यासार बृहन्नार्दे पद्माधार सज्जन श्रुत ऐको चतुर्थोध्याया घोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे त्या कन्येचा चाललेला शोक ऋषीने ऐकला आणि आता ऋषी तिला काय सांगतायत तो कथाभाग आता आपण उद्या बोलूया. आरती पंढरीश प्रभूची कमलच्या पती विठ्ठलाची. आरती पंढरीश प्रभूची कमलच्या पती विठ्ठलाची. देविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले. पान पाहताची उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूची कमलच्या पती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भर. मिथिना बिरगुलाला दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना. नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पाये. गुंतले चित्त हरी पाये. गणूला पाव विठावाई. आरती पंढरीश प्रभूची कमलच्या पती विठ्ठलाची. गोवर्धनाधरं वंदे गोपालं गोपरूपिणां. गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं. ध्यायेन्नवघनश्यामं द्विभुजं मुरलीधरं. लसत्पीठफलं रम्यं सरादं पुरुषोत्तमम्. जय 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 अधिकमास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. दीन म्हणूनी कृष्णे उद्धार केला. निजनामे पुरुषोत्तम धन्य तुवा केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला. व्रताचरण बलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसे तू दैन्य. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला. मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगुनिया तिजला. पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी जे देती दीप निरंत. वनवासी वनवासी पंडुसुता कथिले महिमान. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. अधिक मासा माझे दाने जे देते.
दीप निरंतर देवा पुढतील भीती राधा कृष्णांची ही पूजा जे करीते अथवा उपवासा मासभरी धरिते अनारसे 33 जामाता दान सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव दृढधन्व्याला पोपट करीतो उपदेश गतजन्मीची सांगे पुण्याई त्यास अधिक मासी घडता स्नाने उपवास पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्या जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव प्राणे मणिग्रीवाते जय उग्रदेव बोले पुरुषोत्तम मासाचे व्रतच्या सांगितले त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले पितृबाहू म्हणून या वैभव भोगिले सहज जरी व्रत घडले तरी होई धन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव कदरियु अख्यान नारायण कथिते दुर्गती होऊन याही पुण्य प्राप्त पुण्यांते वानर जन्मातून स्वर्गाची प्राप्ती मासभरी उपवासे तयास होईते तथा पुराणा मधल्या कित्येक अन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव धर्म सत्य मर्यादा नीती आचरणे ऐसे पुण्यमा करावे दंपती जीवने अनेक ऋषी वचने ऐकावी श्रवणे महात्म्य पोथी वाचन करणे सर्वानी निस्वार्थी वागावे तोच खरा धर्मान्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव नरेंद्र प्रांगण वंदन चरण जयानि जय प्रेमे आनंद हे माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं देव ताय नमः श्यामचंद्रेव बुधात्मनाम नारायण कृष्ण अच्युतं केशवं राम नारायणं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गजानन महाराज की जय पुरुषोत्तम भगवान की जय।